आणि महापालिका निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्या असं शरद पवारांनी वक्तव्य केलंय। उद्धव ठाकरे काँग्रेससह छोट्या पक्षांसोबत एकत्रित चर्चा त्या संदर्भात करू असं ते म्हणालेले आहेत। मुंबईत ठाकरेंची ताकद जास्त आहे, त्यामुळे ठाकरेंना विश्वासात घेऊन चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। काँग्रेस पक्ष आहे, आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आणि इथे छोटे पक्ष आम्ही एकत्र बसू आणि एकत्र बसून एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का याचा विचार करू। आता शरद पवार साहेबांना दुसरा पर्याय काय आहे? मुंबईत तर त्यांच्या पक्षाचं अजिबात अस्तित्व नाही, मग त्यातल्या त्यात ज्यांचं अस्तित्व आहे तो त्यांना ताकदवानच दिसणार। पवार साहेब हे नेहमी अनुभवानं, वास्तववादी आणि नेहमी सामंजस्याची भूमिका घेत असतात, नेहमी जोडण्याचं काम करतात, ते कधीही तोडण्याचं काम करत नाही आणि म्हणून त्यांच्यासारख्या मातब्बर नेत्यानं मुंबईमध्ये ठाकरेंचं वर्चस्व मान्य करणं याचाच अर्थ एक प्रकारे मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड हा पूर्णपणे अबाधित आहे आणि तो अबाधित राहील हेच त्याचं उत्तर आहे।